ओके. आज आहे कफवा. दुसरा दुसरा दिवस आहे हनुकाचा. आणि ऑफकोर्स जसं सगळ्यांना माहिती आहे की जो पहिला दिवस हनुकाचा चालू झाला आणि त्याच दिवशी जे काय काल झालं ऑस्ट्रेलियामध्ये आणि आपले 16 ज्युइश माणसं वारली तिकडे. अकादोस बर्फ बेजात असेल लवकरच त्यांचा बदला घेईल की माणसं बोलतात कोणी कोणाला वाईट केला तर त्याचा बदला घ्यायचा, पण अकादोस बर्फूला माहिती आहे कधी आणि कुठल्या टायमावरती तो बदला घ्यायचा. आणि अकादोस बर्फू जेव्हा बदला घेतं ते मग जेव्हा इकडं कुठेही जगामध्ये ज्युइश माणसं जर गॉड फॉरबिड मारले गेले, ते ज्युइश असल्यामुळे म्हणजे नाही त्याला मारलं असंच की काहीतरी बिझनेस मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, नाही. तो ज्युइश आहे म्हणून त्याला जर मारले गेलेलं आहे. ओके. तर त्याला म्हणतात अशेम इनकोम दमो, म्हणजे तुझा म्हणजे अकादोस बर्फू त्याचा बदला घेते. शेम इन्कोम, इन्कोम म्हणजे बदला, दाम त्याचा म्हणजे जो रक्त वाया गेलेला आहे, त्याचा जीव जो गेलाय ते अकादोस बर्फू बघून घेते. ओके. आणि आपला काम आहे जसा हे खानुक्याचे दिवस आहेत, उजेडाचे दिवस आहेत, आणि आपण ज्युइश लोक जे आहोत ते आपण त्याला म्हणतात ओर ला गोईम, म्हणजे आपण नॉन ज्युइश लोकांसाठी प्रकाश आहोत. ते लोक अंधारामध्ये आहेत पण आपण त्यांच्यासाठी तो प्रकाश आहोत. तर आपण प्रकाश कसा करू शकतो, नाही फक्त मी ज्युइश जन्माला आलो म्हणून. तोरा मिtzvot चांगली कामं. जसं आपलं कालच्या जेव्हा तुम्ही बघितला जो खबातचा जो शलियाख होता जो मारला गेला, 3 आठवडे अगोदर त्याचा ए, त्याला मुलगा जन्माला आलेला, सुनता झाल्या होत्या. आणि बेसिकली थोड्या टायमाच्या अगोदरच त्यांनी कितीतरी माणसांनी तिकडे तेफिलीन पण मांडली. ही किती भरपूर असे माणसं येतात जे लोकांनी त्यांच्या कधी कधी आयुष्यामध्ये पण तेफिलीन मानली नसतं, कधी महिनाभर कधी वर्षभर. आणि ते वारले बेसिकली मिtzवा करताना. ओके. त्याचा अजून लेवल वरती आहे, नाही फक्त तो ज्युइश म्हणून मारला गेला. आणि तो म्हणतात ना मिलोय तफकीर, म्हणजे त्याची ड्युटी कम्प्लीट करताना तो मारला गेला. तर अकादश बर्फू आपल्याला मदत करो की आपल्यावरती आम होती, आपल्या सगळ्या जमात जेवढे ज्युइश लोक आहेत पुऱ्या जगामध्ये सगळ्यांवरती अकादश बर्फू आपला सांभाळून ठेवून दे. आता आपण अजून कंटिन्यू करू. मागच्या आठवड्याला आपण चालू केला होता आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं बेसिकली जी वॉर ग्रीक्स बरोबर झाली ती चालू कशी झाली, काय त्याची आपण स्टोरी बघितली. आता आपण त्याचा पुढचा पार्ट बघू. जसं तुम्हाला मागच्या टायमाला शेवटचा आपण बघितला होता की मक्काबी टोटल 12 होते. त्यामध्ये काय काय ओपिनियन्स आहेत, 12 काय काय 13 म्हणतात, काय म्हणतात 5 म्हणतात, काय म्हणतात 101. तो आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर मिद्राशीमध्ये लिहिलं आहे की त्यानंतर अजून 5,000 त्यांना जॉईन झाले तिकडे जेव्हा तो केसर जो एम्पर मारला. त्यानंतर त्यांना अजून जॉईन झाले. आता त्याच टायमाला खशमोनाईम जे होते ते लोक नॉर्थला गेले आणि तिकडे एक जागा होती, त्याचं नाव होता अंतोखिया. ओके. भरपूर गोष्टी आहेत त्या टायमापासून आतापर्यंत चेंज झालेल्या आहेत, पण काय काय गोष्टी आहेत त्यांची त्यांची नावं जरी चेंज झाली असेल पण ती लोकेशन चेंज नाही झालेली. म्हणजे एक जनरेशन थ्रू जनरेशन पिढ्यांच्या मागोमाग एकमेकांना सांगत राहिले की कुठली जागा कुठे आहे आणि त्याप्रमाणे त्याला माहिती आहे. म्हणून अंतोखिया ही जागा आहे, ती कुठे आहे आज म्हणतात केसारिया. ओके. केसारिया ही आज इस्रायलमध्ये जी सिटी आहे ती समुद्राच्या जवळ आहे. तर तिकडे आहे आणि तो जो अंतोखियोस जो राजा होता, जो वाईट माणूस होता,
रशा पुरोहित माणूस होता, त्यांनी त्याच्या नावावरती ही ही जी जागा होती, सिटी होती, ती त्याच्या नावावरती त्यांनी तिकडं नाव दिलं होतं त्याला. आणि त्या जागेवरती सगळे जे त्यांच्या गव्हर्नमेंटचे जे ऑफिसेस होते ते त्याच जागेवरती होते. जे ग्रीक्स होते त्यांचे जे ऑफिसेस होते गव्हर्नमेंटचे ते सगळे तिकडे होते. आणि एक दिवशी जसा जेव्हा ऑलरेडी सॉर्ट ऑफ दी वॉर चालू झाली होती, ते युद्ध चालू झाला होता, आणि एक दिवशी एकदम अचानक एरब शब्द कुदेशला हशमोनाईमचे जे आपण बोलू शकतो सैन्य बोलायला गेलं तर आपण पुढे बघू किती त्यांचं सैन्य होता त्या यबानी ग्रीक्स लोकांचा. तर ते लोकांनी तिकडं कब्जा केला आणि जे ग्रीक्सचे जे सैन्य होते त्यांच्याबरोबर त्याबरोबर भरपूर त्यांनी लढाई केली तिकडे. कधी आणि त्यांना कॅप्चर कधी केला? शब्बातला. म्हणजे ऑलमोस्ट 24 तास ते लोक त्यांच्या बरोबर युद्ध करत होते. तल्मूद यरुशलेम मध्ये लिहिलंय की च्यामध्ये स्वतःमध्ये चॅप्टर नंबर 9 वरती लिहिलंय की काही यंग मुलं होती, ते लोक लढाई करायला निघाले कुणाबरोबर? अंतोखिया जो राजा होता तिकडं. आणि ते ऐकलं कोणी? योहानन कोहेन गदोल जो मोठा होता त्याने ऐकला. आणि काय ऐकलं त्यांनी? की आकाशवाणी होते त्याला म्हणतात बातकोल, ती कोदेश कोदेश मधनं निघते, निचखूत तलिया द्यागाहू करबा अंतोखिया. म्हणजे पवित्र मंदिरामध्ये माहिती नव्हतं काय चाललंय तिकडे किसाऱ्याला. जसं आज सारखा काय कम्युनिकेशन नव्हता की फोन होते किंवा मेसेजेस करू शकते. तर त्या टायमाला त्यांना माहिती नव्हतं काय चाललंय. त्यांना आकाशवाणी ऐकली की जे आपले तरुण मुलं होती ज्यांनी त्या जागेवरती कब्जा केला आणि ते त्यांनी जिंकले तिकडे. ओके, ते कसं माहिती पडलं? पवित्र मंदिरामध्ये आकाशवाणी झाली एकादश. म्हणजे इकडे आपण बघतो की एकादश बरोबर प्रत्येक पावलावरती त्यांच्या सोबतच होता. आता मिद्राश हानुका, ओके, त्यामध्ये लिहिलं आहे की हे जे ग्रीक्स होते, यवनिम ज्याला म्हणतात, त्यांना जादू टोणा याच्यामध्ये ते लोक एकदम एक्सपर्ट होते ते लोक. आणि ते काय कराय त्यांनी काय केलं होतं त्या टायमाला? त्यांनी स्वतःची बॉडी, स्वतःच्या अंगावरती त्यांनी डुक्कराचं रक्त जो असतं तो पुरा पसरवून ठेवला होता. आणि झिरमत सुसी म्हणजे घोड्याचे स्पर्म्स असतात ते त्यांनी त्यांच्या अंगावरती लावून ठेवले होते, की त्यांना त्यांच्या जादू टोण्याप्रमाणे माहिती होता की ह्या गोष्टी जर लावला तर कुठल्याही गोष्टीपासून त्यांना त्यांना त्रास होणार नाही. का? त्याने ते बोलले जर इजिप्तमध्ये जसा मित्रांमध्ये अकादोस बरोखोनी वरून स्वर्गामधनं जसा परोला आणि सिसराला वरून बरात म्हणजे गारा पाडल्या आणि त्यांना त्रास झाला, तसा जर झाला तर आम्ही आमच्या अंगावरती ऑलरेडी ह्या गोष्टी लावलेल्या आहेत, आम्हाला काय होणार नाही. आणि तसाच म्हणून त्यांनी काय केला, त्या लोकांनी लढायला, ते लोकांनी घोडे नाही घेऊन आले, ते लोक हत्ती घेऊन आले. का घेऊन आले? की जर ते म्हणतात की अकादोष बरोबर कोणी त्यांच्यावरती सर सर्प आणले सगळ्या जागेवर ना, जसे मिस्राईम आणले होते, मक्कात आरोप होता, जो प्लेग होता, आरोप म्हणून जिकडे त्यांनी सगळे अकादोष बरोबर सगळे प्राणी आणले होते, सगळे वाईल्ड अॅनिमल्स. तर
त्या हत्तीला ते काय डॅमेज नाही करू शकणार. जरी सर्पाणी त्याला डसला तरी त्याची चामडा एवढा जाड आहे त्याचा की ते आतमध्ये एंट्री पण करत नाही. ओके, म्हणून त्या लोकांनी सगळ्या बाजूनी तयारी करून ते लोक आले होते. पण आपण काय म्हणतो, रबोत मक्षबोत वेलेविश वाचा तसे मी तकू. माणूस भरपूर विचार करतो त्याच्या आयुष्यामध्ये, मी असं करीन, मी असं करीन, मी असं करीन, मी असं इकडनं हे करीन तर मी तसं कमवीन, मी असं करीन तर मी असा जॅक लावीन आणि असं करीन. आणि मग शेवटी एखादच बरोबर जे करायचंय तेच शेवटी होतं. ओके, आता रबेनो आरी जे 500 वर्ष अगोदर स्पात मध्ये होते, त्यांनी ए, एक आता आपल्या एक्झॅक्टली अजून माहिती नाही कसा कसा करायचा, की खरं बघायला गेलं ज्या लोकांना जे कबाला माहिती होता सगळं ते लोक ऑलरेडी वारले. हार्डली थोडे आहेत पण ते पण लपून आहेत, म्हणजे लाईक ते लोक बाहेर हे नाही करत. त्यांनी सांगितलं होता. आणि रफ हिदा रबी खाईम युसेफ दवेदा जुलै 350 साडेतीनशे अगोदर होते. त्यांनी लिहिलंय की जर माणूस कुठल्याही त्रासामध्ये असेल तर त्यांनी चांदीचा तास तास म्हणजे एक बोलता ना एक एक एवढा एवढाच छोट्यासारखा असेल, त्याच्यावरती त्यांनी ए, ए, शब्द लिहायचा काय मक्काबी, म्हणजे भांडीवाल्याकडे कशा भांडी घ्यायला जातो मग ते आपलं नाव कसं लिहितात त्याच्यावरती, तशा प्रकारे. आणि त्या खाली ते खिरी आणि पाता कामात जे काय लिहायचं ते सांगितलं कसं लिहायचा. आणि असं लिहिलंय की ती सेगुला आहे की माणसाला कुठल्याही त्रासापासून ते वाचवू शकते. मला एक्झॅक्टली माहिती नाही ते कसं आहे, मी प्रयत्न केला पण विचारायला. पण लाईक बोलतात की आज आपण त्या गोष्टीमध्ये वी डोंट इंटरफेअर, की बेसिकली कसं एक्झॅक्टली करायचा होता ते माणसं विसरून गेलेत ते. ओके, पण इकडे त्यांनी ती गोष्ट आणलेली आहे की मक्काबी हा जो नाव आहे त्यामध्ये किती पॉवर आहे. आता आता आपण बघू की त्यांना बेमेत अकादोष बरोखोनी त्याला म्हणतात सिवा मेना शमाय. मक्काबी लोक जे होते तर ऑफकोर्स जर तुम्ही जसं आपण मागच्या शिवर मध्ये बघितलं होता की जर आता मी उभा राहतोय आणि माझ्यासोबत मी अजून माझे 10-12 मित्र घेतोय, 100,000 मित्र घेतोय आणि बोलतोय आपण चाललोय आता वॉर करायला अमेरिकावरती, तर ऑफकोर्स सगळे हसतील, बरोबर आहे. आणि इकडे पण सेम सिच्युएशन होती. जे इव्हनिंग ग्रीक्स होते ते पुऱ्या जगावरती त्यांनी त्यांचा कंट्रोल होता त्यांचा. आणि आपण पुढे बघू त्यांची अमाऊंट काय होती. तर तिकडं त्यांना समजून होतं की आमच्यामध्ये काही नाहीये, म्हणजे माझ्याकडे काय फायटर प्लेन्स नाही आहेत किंवा ताकद नाही किंवा आर्मी नाही आहे किंवा काही नाहीये. त्या लोकांनी परमेश्वराचं नाव घेऊन ते पुढे गेले होते. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये बघा, जेव्हा आपण लेटर लिहितो तो वरती लिहितो सियाता दिशमाया, म्हणजे परमेश्वराच्या मदतीने. माणूस आपल्याला कोण विचारते कसा आहेस, भरपूर माणसं ते खोपशी लोकांसारखे बोलतात बेसेदर बेसेदर बेसेदर, म्हणजे ओके ना, बोल बारूक हशेम तो दरबा, आज मी सकाळी उठलो, मला मी श्वास घेऊ शकते, खाऊ शकते, पिऊ शकते, धावू शकते. Okay? प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाने अकादोष बरोखोला आतमध्ये एंटर केला पाहिजे. जसं आपण मागच्या स्टोरीमध्ये बघितलं होतं की त्यात जो जो टेलर जो होता त्याला त्या माणसाने काय विचारला, तो काय बोलला त्याला, जोपर्यंत माझे हात चालतायत तोपर्यंत सगळं ठीक आहे. हा, अकादोष बरोखोचं नाव मध्ये नाही घेतलंस. पुढे गेला तो मार्केटमध्ये आणि तिकडं बेवडा माणूस उभा होता आणि त्यांनी त्याचा हात कापला. आणि त्याला जागच्या जागी त्याला समजलं. ते पण बघा म्हणजे त्याची लेवल, तो साधा माणूस नव्हता, सदिक होता. का झालं बरोबर त्याला लगेच समजलं का की मी अगोदर त्या माणसाने मला विचारला तर मी काय बोललो नाही, काय नाही बोललो, परमेश्वराच्या मदतीने, काय बोललो, माझ्या ताकदीने. जसं भरपूर जागे होते, आज तुम्ही बघू शकता पॉलिटिशियन्स बोलतात आमची ताकद आणि आमच्या ह्याच्याने आमच्या परमेश्वराचं नाव बेसिकली
सिम्खात तोरापासून जो वॉर चालू झालाय तो कधी संपला असता. पण का नाही की ते अखादोस बर्फचं नाव नाही घ्यायचे, काय बोलायचे आमची ताकद, आमची आर्मी, आमची जे हे ते लाईक, म्हणजे अखादोस बर्फला बोलतात तुम्ही या पिक्चरच्या बाहेर राहा, विल ऍडजस्ट. हा तुम्ही ऍडजस्ट करू शकता, गो ऑन. लाईक साधे त्याला म्हणतात, हिब्रूमध्ये म्हणतात फलाखीम. फलाखीम म्हणजे आपले कोल्हापुरी चप्पल घालून कसे बाहेर येतात तसे आलेले. तसं त्या लोकांनी ते वॉर चालू केला आणि त्यांच्या बरोबर त्यांना अजून जमत नाही आणि अजून ते संपलंय नाही आणि कधी संपल कोणाला माहिती नाही. का की अकादोस चा जो अशगाखा, जो सुपरविजन होता आपल्यावरती, ते त्यांनी ऍक्सेप्ट नाही केलं. जसा इराण बरोबर मध्ये त्यानंतर जे 12 दिवसाचा वॉर झाला होता, अमेझिंग. लाईक कसा त्यांनी करू शकले. ऑफकोर्स ते बोलतील आमचे स्पेशल फोर्सेस होते, हे होते, पण त्यांच्यामध्ये पण त्यांना माहिती आहे की बेसिकली त्यांची तेवढी हिंमत नव्हती. ओके, त्यांना माहिती आहे की अकादोस बारकोचा हात आहे, पण ते बोलायला नाही बोलत. का की त्यांचे जे इलेक्शन मध्ये वोट देणारे माणसं आहेत, तर ती त्यांची आयडियोलॉजी वेगळी आहे. का त्यांच्याबरोबर मॅच झाला पाहिजे, म्हणजे अकादोस अकादोस बारको बोलत बाजूला राहा, आम्ही ऍडजस्ट होऊ. पण त्यांना माहिती नाही की अकादोस बारको त्यांना सक्सेस देते देते देते. आणि आंधळा माणूस आहे जो नाही बघत की त्यांना जो ह्या दिवसांमध्ये जो सक्सेस भेटला, सगळा अकादोस बारकोकडनं होता. बेसिकली इराणकडे भरपूर गोष्टी आहेत, म्हणजे खालीला गॉड फॉरबिड भरपूर अजून डॅमेज करू शकले असते, पण अकादोस बारकोनी मदत केली. आणि होता ना, जो माणूस नॉर्मली पहिला फटका देता तो गेम त्याचा असतो, तसाच अकादोस बारकोनी आपला तो आम इस्रायलला स्पेशल तो एक होता ना, जरी त्याची मुलं लांब गेली, सगळे अकादोस बापाची मुलं आहेत, पण ती जरी पण ते लांब गेलंय तरी पण आबाचा जो प्रेम आहे त्या मुलावरती तो लांब नाही होत. तो हात वरती उचलणार नाही, तो हात त्याच्यावरतीच ठेवल. तुला बरा होऊन दे, तुला हे होऊन दे, त्याला उलटा नाही हे करणार होता. तसंच बेसिकली या दिवसांमध्ये चाललंय. पण त्याला म्हणतात ना, असं लिहिलंय की शेवटच्या दिवसांमध्ये बेसिकली जेव्हा ए, ए, गेवला आपला फायनल रिडेम्पशन याच्या अगोदर असं लिहिलंय की भरपूर त्रास होतील, भरपूर माणसं तोराच्या विरुद्ध जातील, सगळं लिहिलंय. ते बातकामा बेईमा, मुलगी आईवरती उठल, सून सासूवरती उठल, सगळं लिहिलंय. ओके, पण त्या दिवसांमध्ये जो अकादोस बारकोची खुर्ची धरून राहील, जसे त्या टायमाला हशमोनाईंनी धरून राहिले होते, त्यांना माहिती होतं की अकादोस बारको त्यांना मदत करेल. त्यांनी ते काय म्हणतात बेशम अकादोस बारकोच्या नावाने गेले होते. तो ही शेवटची जी होता ना वॉर आहे, तो सर्व्हाइव्ह करेल. पण नसल तर इट्स व्हेरी डिफिकल्ट की शेवटच्या दिवसांमध्ये असा लिहिला दिवस येतील की माणसाचा जो विश्वास आहे, एमुना अकादोस बारको होती, तो हालल. पण जरी तो हल्ला तरी तो काय उखडून नाही निघाला. उखडून कधी निघल जेव्हा त्याचे जे रूट्स ते खाली एकदम खालपर्यंत नाहीये, त्याला एकदम भक्कम नाही बसलेले. जर भक्कम नसतील बसले तर प्रत्येक वारा जो येईल तर त्याला आजूबाजूला करून त्याचे ते त्याला पाडू शकते. पण जे कधी माणसाचा विश्वास स्तंभ राहते तिकडं, जेव्हा तो अकादोस बारकोचे एमुनावरती पुस्तकं वाचल, शिवरीम ऐकल, नेहमी ऐकायला पाहिजे. ओके, प्रयत्न केला पाहिजे. भले भले तर आठवड्यात नाही एकदा पण ऐकला, इट्स 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 गुड. का की त्याचा कुठेतरी जाऊन तो पडणार नाही खाली, तो नेहमी उभा राहील. का की जसं कालच मुलांबरोबर बसलो होतो, त्यांना बोललो चांगली गोष्ट आहे की माणूस आपली कॅन्डल लाईट झाल्याच्या नंतर फोन मध्ये टाइमपास करू नये. त्यांना मुलांबरोबर बसला पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे काय स्टोरी झाली होती, काय होती, कसा त्यांनी विश्वास केला आकाश बरोबरती. त्यांना एक सिंपल एक्झाम्पल दिली. समजा आता फॉर एक्झाम्पल येरुशलेम मध्ये बर्फ पडला आता, आणि मी बालदी घेतली पाण्याची आणि बाहेर ठेवली. किती टाइम लागेल त्याला बाहेर तिकडे बर्फ व्हायला? फटाफट होईल. बरोबर आहे, डिपेंड्स की तुमचं टेम्परेचर किती आहे. पण जर मी त्या बालदी मधलं पाणी एकसारखं ढवळवत बसलो तर तो कधीच तो
बर्फ होणार नाही. बरं, आपला एमुना पण तसंच आहे. आपला विश्वास जो अकादोस बर्फ मध्ये तो पण सेम आहे. काय की जेव्हा तो फेथ मी एकसारखा त्याला ए, हलवत नाही बसत, म्हणजे त्याला ते बोलतात ना, गाडी गाडी जर उभी राहिली ती त्याचे इंजिन लवकर खराब होतं. गाडी कशासाठी आहे? चालासाठी. त्याचे पाईप्स ते सगळे सुके होतात. पण त्याची लाईफ कधी वाढतं? जेव्हा ती गाडी चालते का त्यामधनं ते पाणी किंवा ऑइल तर पास होत राहतं. आणि तसंच आहे. तसंच आपला यमुना पण तसंच आहे. एकसारखा ते शिकला पाहिजे, एकसारखा त्याला ती ती बालदीमध्ये जो पाणी आहे तो ढवळला पाहिजे एकसारखा. चाललं पाहिजे तसंच आहे. ओके. तर आपण ही गोष्ट आपल्याला मक्काबीम पासून या दिवसामध्ये आपण शिकतो. आता आपण बघू की त्यांना जेव्हा ग्रीकचे जे सैन्य जो आला, त्यांनी ते किती होते तुम्हाला माहिती आहे? 18 लाख सैन्य होते, 18 लाख सोल्जर होते. म्हणून आपण नमाजी मध्ये काय म्हणतो? आल नसीम मध्ये रबीम बेयाद मेयातीम, म्हणजे जास्त माणसं होती आणि ती मोजक्या माणसांच्या हातामध्ये ते पडले. म्हणजे एक छोटासा ग्रुप होता आणि त्यांच्यामध्ये एवढी मोठी आर्मी त्यांच्या हातामध्ये पडली. पडली म्हणजे संपला त्यांचा त्यांचा एम्पायरच संपला त्यांचा. म्हणून आपण इकडं तुम्ही जर बघाल बरोबर त्याचं मिनिंग इट्स अमेझिंग. तुम्ही लाईक तुमचा विश्वास मध्ये कितीतरी पटीने वाढल. हे दिवस आहेत की आपण बसला पाहिजे आणि कॅन्डल लाईटच्या नंतर बसला पाहिजे. आता मला मला मदत कर की तुझ्यामध्ये माझा जो विश्वास आहे तो अजून भक्कम होऊन दे, तो अजून स्ट्रॉंग होऊन दे. म्हणून इस्रायल इस्रायल रोज तेलीम मध्ये ओरडतात. काय म्हणतात? लोलानो हशेम लोलानो खिल शिमखातेन काबोत अल खजेखा. आपण आता तुम्हाला बोलतोय आमच्यासाठी नाही, आमच्यासाठी नको. कबोद रिस्पेक्ट जो आहे तो तुझ्यासाठी, खसादेखा, तुझ्या मर्सीसाठी. का की ते नॉन ज्यूश लोक काय म्हणतायत? काय म्हणतात ते? अय्ये एलोहे, तुम्हाला एवढा त्रास होते, हे होते, तुमचा देव कुठे आहे बोलते. त्यावरती लिहिलंय रबी इस्हाक बर नाखमान मिद्राश मध्ये लिहिलंय. त्याच टायमाला, ज्या टायमाला ते नॉन ज्यूश लोक बोलले की तुमचा देव कुठे आहे, जसं आपलं माहितीये की प्रत्येक देशाला त्याचा एंजल आहे वरती, वरच्या जगामध्ये प्रत्येक जगाला त्याचा एक मिनिस्टर आहे. ओके. म्हणजे आपण जे काय समजा आता आज वॉर होते, इकडं तिकडं वॉर होते, पहिला वॉर होते वरती त्यांच्यामध्ये, त्या एंजल्स मध्ये, आणि मग त्याचे जे इफेक्ट होतात ते खाली येतात. तर त्या टायमाला आता बरोबर कोणी जेवढे 70 नेशन्स जे आहेत, देश आहेत, त्यांचे जे एंजल्स आहेत त्यांना सगळ्यांना एका फटक्यामध्ये त्यांनी पकडला बरोबर कोणी, आणि त्यांना त्यांना बांधून ठेवलं कशाने? आगीच्या आगीच्या रशीनी, आगीच्या रशीनी त्यांनी त्यांना बांधून ठेवला आणि त्यांना बोलले माझ्या मुलांबद्दल बोलू नको. माझी मुलं म्हणजे कोण? इस्रायल. यांच्याबद्दल काही बोलू नका. का की तुम्ही आता बघा मी खाली उतरतोय त्यांच्यासाठी लढाई करायला, का की माझ्या मुलांना तिकडे त्रास देत आहेत. तुम्ही बघा अकादोस बरोबर किती आपल्याला प्रेम करते, की जरी माणसं भरपूर आहे, तुरान मिचो जास्त नाही पाळत, शपथ नाही पाळत बरोबर, कोशर नाही खात, तरी पण अकादोस बारकूला आपण जवळ आहोत. पण अकादोस बारकूची परीक्षा नाही घेतली पाहिजे. म्हणजे बोलतात ना शेवटपर्यंत खेचला नाही पाहिजे ना. त्याला त्याची जी दया आपल्यावरती करतायत त्याच्यावरती त्याला आपण तो बोलतात ना एक एक एक, एक सेव्हिंग बोर्ड कसा असतं, काय लाईफ गार्ड कसं असतं, पाण्यामध्ये बुडल्यावर त्याच्यावरती बसतात, तसं आपण ते युज केला पाहिजे. का की जर टायमावरती युज नाही केला तर गॉड फॉरबिड अकादोस बारकू त्या
त्यांना सोडू शकते आणि मग तो आपल्याला त्रास होऊ शकतो. जसा गॉड फॉरबिड होईल, याच्या पुढे होऊ नये. आपण बघितलं काल ऑस्ट्रेलियामध्ये काय झालं. एक थोड्या क्षणांसाठी आकाश बापूने त्यांना सोडला आणि बघा जे रिझल्ट झाले ते. पण इकडं आकाश बापू बोलले, जो माझ्या मुलांना त्रास देते त्यांचा हिशोब करायला मी खाली उतरते आता. आणि असं लिहिलंय की त्या टायमाला वरचे जे देवदूत होते त्यांनी पण लढाई केली त्या दुसऱ्या देशांच्या देवदूतांबरोबर. आणि ते लढाई संपल्याच्या नंतर जे आपले कोशेर ज्युईश माणसं होती त्या लोकांना वरून स्वर्गामधनं हिरे मोती आणि अजून भरपूर अशा गोष्टी वरून त्यांना फेकल्या. का की लढाई झाल्याच्या नंतर तुम्हाला माहितीये फायनान्शियल कंडिशन बरोबर नसते. त्यांना पुढे कोणाकडे हात पसरवायची गरज नाही पडणार म्हणून त्यांना हिरे मोते वरून देवदूतांनी फेकले. आणि असं लिहिलंय त्या वर्षांमध्ये मिद्राश मध्ये लिहिलंय, मिद्राश खानुकामध्ये, आम इस्रायल त्यांच्या शेतांमध्ये खत टाकत नव्हते. कसला खत टाकायचे ते? त्यांचे जे शेती होत्या जे काय होता आणि त्यामध्ये 7 वर्ष त्यांनी खत कसला टाकला? जे यवनी ग्रीक्स लोक होते त्यांचा रक्त एवढा होता की त्याच्याने ते खत टाकत होते त्यांच्या शेतांमध्ये. म्हणजे दुसऱ्याकडनं खत आणायची गरज नव्हती. हा खत होता 7 वर्ष. आणि त्यांच्या सगळ्यांच्या जे ग्रीक्स लोक जे होते त्यांचे मेलेले त्यांच्या बॉड्या पुऱ्या येरुशलेमच्या आजूबाजूला पडलेल्या होत्या कितीतरी वर्ष. आणि असं लिहिलंय की त्यांचे कतोत म्हणजे तलवार जे त्या लाकडाची जी केस असतं बरोबर आहे त्यामध्ये ठेवले असतं बघा, तर त्या केस एवढ्या होत्या की 23 वर्ष त्यांनी बाहेरून लाकडं आणायची गरज नव्हती. म्हणजे चूल लावायला त्यांना बाहेरून लाकडं आणायची गरज नव्हती. एवढी त्यांची त्या वुडन केसेस होत्या त्या तलवारीच्या की त्यांनी त्यांची चूल लावायची आणि जेवण करायचे ते. म्हणजे एवढा सैन्य आला होता. तुम्ही विचार करा किती सैन्य आला होता. आणि बाकीच्या जेवढ्या त्यांच्या गोष्टी होत्या आणि त्यांच्या तलवारी होत्या सगळ्या कोणच्यासाठी राहिल्या? शेवटी ज्यूइश माणसांसाठी. आणि त्यासाठी आपण ह्या दिवसांमध्ये अकादोश बरोखुला आपण तोदा रबा बोलतो. हानुकाच्या दिवसांमध्ये काय म्हणतो? आला निसीम व्याला पुरकान. त्यानंतर काय म्हणतो? गिबोरीम ब्यात खालाशी. जे हिरो एकदम म्हणतात ना स्ट्रॉंग लोक होते त्या लोकांना अकादोश बरोखुनी साध्या आणि वीक माणसांच्या हातांमध्ये दिला. ते आपण वीक होतो. पण आपण माणूस भरपूर टायमाला घाबरत की अरे बाबा मी कसं करू शकेन, मी काय. जेव्हा माणसाला माहिती आहे की मी जे काय करते ते अकादोश बरखूच्या नावासाठी करते तर घाबरायची गरज नाही. आणि ही फक्त मक्कावींची स्टोरी नाही आहे आपल्या याच्यामध्ये भरपूर स्टोरीज आहेत. की मरामध्ये स्टोरीज आहे, तोरामध्ये स्टोरी आहे. तुम्ही बघू शकता जेव्हा मोशे रबेनू पण गेले. मोशे रबेनू काय होतं? एकटा होता. आणि आरोन आणि पारो आणि त्याचे सगळे सैन्य होतं. पण का ते कोणत्या नावाने गेले? अकादोश बरखूच्या नावाने गेले. अकादोश बरखूंना नाव मोठा करायसाठी गेले. म्हणून हा जो सण आहे त्यामध्ये आपण आपला एमुना भरपूर स्ट्रॉंग करू शकतो. आपल्यावरती डिपेंडेड आहे. पुढे आपण बघू मिद्राश हानुकामध्ये लिहिलंय त्या लढाईमध्ये 18 लाख सैन्य जो आले होते ग्रीक लोकांचे तर सगळे मेले. आणि कशाने? कोमेच म्हणजे एक छोटा तोरा स्कॉलर्सचा जो ग्रुप होता ते काय साधे सोल्जर्स नव्हते, सगळे तोरा स्कॉलर्स होते.
सगळ्यांना तोरा माहिती होता, सगळ्यांना माहिती होता कसा वापरायचा, कसा बोलायचा, काय करायचा. त्यांच्याने ते मारले गेले. तुम्ही आज जर कुठे आलात, कुठल्या कॉलेजला, कुठल्या शिवाला, त्याला जर तुम्ही बंदूक द्याल तर त्याला आज माहिती पडणार ते कशी पकडायची, की इट डझंट नीड इट. त्याचा त्याचा त्याची गन कुठली आहे, ही पुस्तक आहे, गिमारा, सुलखान मारू, हा त्याचा वेपन आहे. तर तिकडं अकाउस बरोबर बेसिकली जसं आपण माहिती खिसकिया राजा जो होता, त्यांनी त्याच्या टायमाला काय केला, त्याचा आबा होता आखाज, वाईट माणूस होता. त्यांनी सगळे बेतमिद्रास जिकडे तोरा शिकायचे सगळा बंद केला. त्याचा मुलगा आला खिसकिया आणि त्यांनी सगळे बेतमिद्रास उघडले आणि तलवार लावली त्यांनी आणि बोलला, जो माणूस लहान मुलापासून, म्हणजे लहान मुलगा म्हणजे 12-13चं नाही, 3 वर्षाचे जे साधे लहान लहान पोरं पण आले बोलणं शिकतात, त्यापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत जो तोरा नाही शिकणार त्याला या तलवारीने मारले जाईल. आणि सगळे त्यांनी अशी परिस्थिती आणली होती की इस्रायलमध्ये एक असा माणूस नव्हता की त्याला तोरा माहिती नाही. म्हणजे त्यांनी काय केला, अकादोस बापूची इच्छा पूर्ण केली. आणि जेव्हा सनखेरीब आला येरुशलेम वरती युद्ध करायला, असं लिहिलंय की त्यांनी तिकडे ती नदी क्रॉस केली त्यांनी आणि त्याच्या सैन्यानी. जेव्हा त्याचं सैन्य बाहेर आला ती नदी सुकले गेली. म्हणजे एवढा सैन्य आतून क्रॉस करून आला, प्रत्येक जणांना जो पाणी त्यांच्या सोबत गेला त्यांनी ती नदी सुकवून टाकली. म्हणजे एवढा सैन्य आला होता. आणि जेव्हा सनखरीबने बघितला येरुशलेम एवढीची छोटीशी आहे, आज बेसिकली येरुशलेम खरं म्हणजे आपलं कोतेल आणि त्यांच्या आजूबाजू थोडीशी जे सेटलमेंट आहेत, हा येरुशलेम आहे खरा. बाकी सगळं ते नंतर वाढलेलं आहे. ओके, ते जर आलाखाला बघायला गेलं तर त्यामध्ये भरपूर मखलूक आहे, मतभेद आहेत की कुठपर्यंत येरुशलेम आहे, काय आहे. तर त्यांनी जेव्हा बघितला, बोलते हा येरुशलेम आहे, ह्याच्यासाठी मी एवढे घेऊन आलो. बोलते तो बोलते प्रत्येक माझा सोल्जर बोलते फक्त थुकल इकडं तर पुरा येरुशलेम तो भरून टाकल. प्रत्येक सोल्जर एवढे अफाट सैन्य तो घेऊन आला होता. आणि खिसकियाकडे काही नव्हता, घोडे नव्हते, काही नव्हता खिसकियाकडे. खिसकियाला माहिती पडला की सनखेरीब आलाय येरुशलेम वरती. त्यांनी काय केला, त्यांनी काय केलं, तो झोपायला गेला. ती रात्र असं लिहिलं आहे की ती रात्र लेला सेदर पेसाची रात्र होती. म्हणजे काय झोपायला चाललंय, तर मला नाही माहिती. त्याने नमाज केली अकादुस बरोबर. अकादुस बरोबर बोलते, बघ तुला पाहिजे होता, जे काय पाहिजे होता की सगळे माणसं तोरा स्टडी करतील, मी सगळ्यांना शिकवलं, सगळ्यांना माहिती आहे, मी तुझा काम केलं नाही, तू माझा काम कर. हे जे आलंय तू त्यांना तुम्ही विचार करा, माणूस झोपायला पण कसं जाऊ शकते. ओके ठीक आहे, मला विश्वास आहे की अकादुस बरोबर मला मदत करेल, पण शेवटी त्याचा हृदय वर खाली होत राहील. असं लिहिलंय की त्या टायमाला त्यांनी त्यांनी गाणं बोलायला पाहिजे अकादुस बरोबर तुझा रबाचा. तो बोलला नाही की अकादुस बरोबर पाहिजे होतं की त्या टायमाला खिसकियाला तो मशिया म्हणून करल, पण नाही केला का की त्यांनी अकादुस बरोबर तोदारबा नाही बोलला, असं लिहिलंय. आणि असं लिहिलंय की त्या रात्री अकादुस बरोबरने मला गव्हरियल एंजल जो आहे त्यांनी येऊन सगळ्यांचे जेवढे तिकडे सोल्जर्स आले होते सगळ्यांचे कान उघडले इन सेन्स काय, एंजल लोकांचे गाणे आहेत ते आपण आपला जीव सहन नाही करू शकत. तर त्यांनी काय केला, सगळ्यांचे ते कान उघडले आणि ते कान उघडल्याबरोबर त्यांचा जीव गेला तिकडं. आणि तसा सकाळी जेव्हा खिसकिया उठला, येरुशलेमच्या आजूबाजूला सगळा म्हणजे माती दिसत नव्हती, फक्त मेलेल्या बॉड्या होत्या सगळ्या. सनखरीब त्याची अफाट, त्याचे सोल्जर्स होते, अफाट होते. त्याने आता मला आठवत नाही एक्झॅक्टली किती होते, पण कितीतरी मिलियन्स होते, मिलियन्स ऑफ सोल्जर्स होते, सगळे मेले. का नाही फायटर प्लेन्स आणले नाही, त्याने बॉम्बार्डिंग केली, काही नाही केला. काय केला, जे अकादोस बर्फूने सांगितलंय ते त्यांनी केला, बाकीचा काम अकादोस बर्फूने पूर्ण केला. म्हणून
माणसाने ती लेवल आहे की ऑफकोर्स मला पण ती लेवल नाहीये. आम्ही प्रयत्न करतो, शिकतो. त्या माणसाला त्या लेवलवरती आला पाहिजे. माणूस कधी म्हणतो, अरे त्याने मला असा केला, असा केला, असा केला, त्यांनी माझे पैसे घेतले, किंवा त्यांनी माझा बिझनेस बिझनेस मध्ये त्यांनी मला पाय घातला, किंवा माझी डील होणार होती त्यामध्ये हे केला. त्यांनी काय नाही केलं, अकादून बरोबर केलं. जर माणसाला तसा विश्वास असेल की मला जे काय झालंय ते त्याच्याकडनं नाही, तो शलियाख आहे, मेसेंजर आहे. त्यांनी जो काय मला नुकसान केलेलं आहे, किंवा मला त्यांनी त्रास केलेला आहे, किंवा भरपूर अशी मला दुःख होते ते बोलायला पण, की भरपूर अशी माणसं ज्यांची नजर चांगली नसते, ते लोक दुसऱ्या माणसांची मुलांची लग्न होणार असतात, त्याच्यामध्ये काय ना काहीतरी घोळ करतात आणि काय ना काहीतरी लशोनारा करून तो जो लग्न होणार होता तो तोडतात. हे सगळ्यात खराब गोष्ट आहे. ओके. पण तिकडं पण माणसाचा एमुना पाहिजे की त्यांनी नाही केलंय, कजूबर कोणी केलंय, त्याला त्याची पनिशमेंट त्याला भेटेलच. तो हे त्याला काय म्हणतात की जर त्याला अकादोषबर त्याला कुठला तरी पनिशमेंट द्यायची होती, त्यांनी त्या थ्रू दिली. आता तुमच्यावरती डिपेंडेड आहे की तिकडं जर तुम्ही ऍक्सेप्ट करताय ते की अकादोषबर तुझ्याकडनं आलेलं आहे, तुम्हाला माहितीये तिकडं तुमचं ती जो डिग्री होती ती संपली. जोर कदूच म्हणते सम्माद ईश्वर कबूल आहे, म्हणजे दवा प्रत्येक माणसाच्या दुःखाची कुठे आहे, जेव्हा तो ऍक्सेप्ट करते की अकादोषबर जे काय केलंय ते चांगल्यासाठी केलंय. नाहीतर काय माणूस काय होतो, अरे तो इकडनं ढकलायचा प्रयत्न करते का, तो फिरून फिरून काहीतरी अजून मोठा काहीतरी प्रसन्न गॉड फॉरबिड त्याच्या अंगावरती येतं. तर हे दिवस जे आहे ते माणसाने आपण स्ट्रॉंग केले पाहिजे आपल्या विश्वासामध्ये. हा जो मक्काबीन जे होते त्या लोकांनी 2000 वर्ष अगोदर झालेले आहेत, पण त्या लोकांनी आपल्याला एक बोलतात ना एक 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 लेसन शिकवलेलं आहे आपल्यासाठी आणि पुढच्या आपल्या जनरेशन त्यांच्यासाठी. काय की जरी तुझ्या समोर येचे रारा वाईट वारा जो आहे तो असा एवढा अफाट मोठा दिसते आणि मी काही नाही करू शकत त्या समोर, घाबरू नको. लिहिलंय मरामध्ये येचे रारा असं लिहिलंय, जसं समजा काहीतरी दिसते मला आणि फक्त बोट लावलं आणि ते सगळं कोसळते खाली, तसा येचे रारा आहे. जेव्हा माणूस प्रयत्न करते अकल त्याला मदत करते, ते आपण शिकतो. पुढे आपण बघू. जो अकल बापूने त्यांना मदत पण जी केली, जसं बोललो ते साधे सोल्जर्स नव्हते, सगळे तोरा स्कॉलर्स होते ते खशमोनाई. आणि त्यांचा स्पेसिफिक का त्यांना मदत झाली तिकडं मी क्षमा आहे मकदूस बापूंना, की ते लोक वाईट गोष्टींपासून लांब होते, त्यांच्यामध्ये होलीनेस होती, प्युअरनेस होती, ते त्यांना अजून मदत करते. ओके. जसं मगाशी अगोदर जसं मी सेकुला सांगितलं त्या चांदीच्या याच्यावरती लिहिलेला मक्काबी, ते प्रत्येक माणसाला त्रास पण वाचतो ते. तो माणूस जर शब्द तोडते, नॉन कोशर खाते, सगळं करते आणि बोलते मी असं केलंय शिवमध्ये ऐकलंय तर मला काही त्रास होणार नाही. नाही. ते एक गोष्ट आहे आणि हे एक गोष्ट आहे. या गोष्टीशिवाय ही गोष्ट त्याला लागू पडणार नाही. म्हणजे जर बोलते माणूस मी कसं पाय तसं करीन आणि जेवढे सेकुलर आहे तोरामध्ये ते करीन आणि मला बोलतो ना मी सेटल्ड आहे, नाही, चुकीची गोष्ट आहे. म्हणून इकडं आपण बघतो खशमोनाई पण पासून तर ते म्हणतो हे, आणि ते बेसिकली ते कॉनिम पण होते. ओके. तर त्यांना ते अजून त्याला एक सिवा म्हणजे मदत त्यांना भेटली ती, की ते लोक कॉनिम जे होते त्या टायमाला तेव्हा पवित्र मंदिरामध्ये त्यांना एक अजून एक्स्ट्रा त्यांना ते स्वतःला सांभाळायला लागायचा. पवित्रता अपवित्रता ते भरपूर आला होत आहेत. ओके. त्या टायमाला पवित्र मंदिर होता, तर प्रत्येक माणसाला माहिती होता की त्याला कुठले कायदे आहेत जे पाळले पाहिजेत, की जर तो अपवित्र असेल तर तो पवित्र मंदिरमध्ये एंट्री नाही करू शकत, त्याला पवित्र झाला पाहिजे. ते मिकवे आहे, कोरबान घेऊन अर्पण घेऊन यायला लागायचा. ओके. तर सगळ्यांना माहिती होतं. म्हणजे
असं नाही की माणूस अरे मग त्याला विचारता यार काय करायचं याच्यामध्ये, नाही सगळ्यांना माहिती होता का की ही डेली लाईफ होती, याच्याशिवाय माणूस पुढे ना जाऊ शकत होता. समजा आता मी कोणच्याकडे जातोय आणि त्याच्या खुर्चीवरती बसलोय आणि बेसिकली त्याच्या अगोदर कोण इम्प्युअर माणूस त्यावरती बसला, तर ती इम्प्युरिटी मला पण लागते. ओके, आता ते आपल्याला समजत नाही, पण त्या टायमाला ते लागू पडायचं. ओके, त्याच्या आता समजा मेलला माणूस आहे. ओके, मेलला माणूस आहे आणि त्याला ठेवलं इकडं मधी कुठेतरी रस्त्यावरती आहे आता, आणि तेवढ्यामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली. पडायला सुरुवात झाली तर माणसं काय करतात, छत्र्या उघडतात. छत्र्या उघडल्याबरोबर तो जसा काय एकच मोठा टेंट तयार झाला, आणि जेवढी माणसं त्या खाली आहेत सगळे इम्प्युअर झाले. का, तो एकच टेंट झाला. फक्त ते छत्र नाही. आता समजा कब्रस्तानावरती झाडं असतात, आणि ती झाडं कधी कधी कब्रस्तानाच्या बाहेर पण जातात. तुम्ही येरुशलेम मध्ये जिकडे रामोदीची कबर आहे तिकडे तुम्ही बघू शकता की तिकडे ते कोहानीमला त्या लोकांनी एक अलर्ट लिहिलेलं आहे की तिकडनं तुम्ही क्रॉस करू नका. का की वरून आता बेसिकली प्युरिटी इम्प्युरिटीची गोष्ट नाहीये की पवित्र मंदिर नाहीये, पण कोहानी लोकांना ते ऑलरेडी इम्प्युअर आहे, त्यावरती अजून इम्प्युरिटी म्हणजे करायला, स्वतःला इम्प्युअर करायला अलाउड नाही त्यांना. तर ते झाडं त्याला म्हणतात माही. ओके, ते वरून असे येतात, आणि जर त्या खालून ते गेले तर तो त्याच्या इम्प्युरिटी वरती त्यांनी अजून ऍडिशन केली, आणि ते असुर आहे कोहानी लोकांना. ओके, भरपूर आला होता त्यामध्ये. ओके, आता मेलेला जनावर पकडला किंवा जिवंत जनावर जो आहे तो पकडला, नॉन शिकेन ते समजा लिझर्ड, हुंदीर, भरपूर गोष्टी आहेत त्यामध्ये. ओके, ते अलाहोत अफाट आहेत, आणि सगळ्यात डिफिकल्ट अलाहोत आहेत. आणि हे अलाहोत होते जे हिजकियाने त्या टायमाला, जो राजा होता त्यांनी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना शिकवला होता, आणि त्यांना सगळ्यांना माहिती होता. आता असं लिहिलं आहे की कोहानिम हे जे असतात ते झ्रिझिन झ्रिझिन म्हणजे ते लोक फास्ट असतात. असं लिहिलं आहे की जेव्हा पवित्र मंदिरामध्ये पेसाकच्या टायमाला अर्पण घेऊन यायची, किती होते माहिती तुम्हाला, 12 लाखच्या आसपास अर्पण व्हायची. त्यापेक्षा भरपूर जास्त, सॉरी टू से, की 12 लाख तर माणसं यायची फक्त. प्रत्येक माणूस त्यासोबत दोन त्याला जे अर्पण होते ते कंपल्सरी होते, पण त्याला सोडून अजून जे अर्पण द्यायला लागायचे म्हणजे प्रत्येक म्हणजे बोला ना आरामात एक 50-60 लाख तरी कमीत कमी तिकडे अर्पण व्हायची. किती, 3 तासामध्ये. 3 तासामध्ये. कारण मिड डेच्या नंतर, आणि याच्या ते हल्लेल त्यामध्ये असं लिहिलंय की लेवीन जे होते, लेवी होते, ते हल्लेल बोलायचे, आणि ते त्यांचे इन्स्ट्रुमेंट्स होते. असं लिहिलंय आहे की जास्तीत जास्त 1.5 टाइम हल्लेल, म्हणजे 1 टाइम हल्लेल बोलून पूर्ण झाला, आणि अजून अर्धा टाइम, तेवढ्या टाइमामध्ये ते सगळे संपायचे. आणि तेवढे फास्ट ते जनावर एकमेकांना पास करायचे, आणि ते तो प्रोसिजर एवढा फास्ट व्हायचा की लांबून जर तुम्ही बघायचे तर असं दिसायचं जसं काही सोन्याची तार कशी असतं तशी सोन्याची तारा दिसायच्या तिकडे. म्हणजे ते फास्ट, एकदम फास्ट तुम्ही कराल तसं असं लिहिलेलं आहे. तुम्ही महाराज अमेझिंग, त्यामध्ये राव बरोबर तुम्ही पुढे शिकाल तर ते तिकडे पण येतील, मग तेव्हा तुम्ही बघाल की किती ऑफकोर्स पवित्र मंदिरामध्ये चमत्कार पण होते, चमत्कार पण होते. पण जर तुम्ही ते मेजरमेंट बघाल पवित्र मंदिराची, आणि जी जागा होती, कसे उभे राहिले, कसे आणले आतमध्ये, इट्स अ मिराकल. ओके, जेव्हा आपण तुम्ही शिवूरमध्ये शिकाल, जेव्हा आम्ही शिकलो राम बरोबर, तो असा वाटत होता की आम्ही तिकडे उभा आहोत तिकडे पवित्र मंदिरामध्ये, आणि हे तर चाललंय. इट वॉज अमेझिंग. लाईक डिपेंड्स, म्हणजे शिकवते तो कसा शिकवते, पण तुम्हाला तो आतमध्ये त्या एन्व्हायरमेंट मध्ये घेऊन जाते. लाईक तुम्ही म्हणता "अरे मला काय नको, मला तिकडं ते मला बघायचं आहे", म्हणून काय म्हणतात इब्रो मध्ये, एरू एनेनु विस्माक लिबेन, म्हणजे आमच्या डोळ्याने आम्ही बघू आणि आमचं मन आनंदित होईल. बेजरात लवकरच पवित्र मंदिरामध्ये. तर आणि तो काम जो होता पवित्र मंदिरामध्ये, तो पण त्यांना आनंदाने करायचा नाही की बघा तो नॉर्मली माणूस कामावर जायचा आहे,
त्याला कंटाळा आलाय, मग तो कसं तोंड वाकडं करून जातं किंवा अपसेट असतात पुरं दिवसभर. तसं नाही, कोहनीमला तिकडं त्यांना माहिती होता की त्यांचा जो काम करतात ते आनंदाने करायचं तिकडे. जर कोणाला डाऊन आहे हे आहे ते त्याला अलाउड नव्हतं तिकडे ते करायला. ओके. तर बेसिकली पुरं वर्षभर तेवढे त्याच्यामध्ये अर्पण नव्हती, पण सणाच्या टायमाला जेवढे कोहनीम यायचे त्यांना आतमध्ये घेऊन यायचे. का? की तिकडे भरपूर स्टाफची गरज होती, जसं आपण बोलतो स्टाफ के. तर पण ही गोष्ट त्यामध्ये म्हणून तिकडे काय लिहिलंय मिशलेमध्ये, तो वाईन उये बोरा, म्हणून माणसाची नजर नेहमी चांगली असली पाहिजे प्रत्येक गोष्टीत. आपण फिरक्या मध्ये आपण शिकलो की दुसऱ्याच दुसऱ्याची दुसऱ्याचा चांगला, म्हणजे समजा आता त्याला, मला आता काहीतरी भेटला तर मला पाहिजे की त्याला पण भेटून दे. का? की मला पाहिजे तो इज अ माझा फेलो ज्यू आहे. ओके, मला पाहिजे की त्याला पण फायदा होऊन दे, त्याला पण भेटून दे. मला काय एकट्याला, भरपूर माणसांचे एक 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 गोइस्ट म्हणजे नॉनव्हेज लोकांमध्ये आपण ते भरपूर बघू शकतो की तो स्वतःच्या भावाला पण खाली पाडेल पैशासाठी किंवा ते कुठल्या सक्सेससाठी काय साठी. पण आपल्या ज्यूइश लोकांमध्ये तसं नाही असलं पाहिजे. का? की आपलं 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 कमांडमेंट आहे तो. कोण बोलतोय आपल्याला ते मिशलेमध्ये शलोमो राजा म्हणतात, तो आईन हुये बोरा, म्हणजे ज्याची नजर चांगली आहे त्याला ब्लेसिंग आहे. आणि हे आपल्या माणसाच्या नेचरच्या विरुद्ध आहे. म्हणून जेव्हा माणूस त्याच्या नेचरच्या विरुद्ध गोष्टी करतं, म्हणजे नेचर प्रमाणे मला त्याला हेट केला पाहिजे पण मी त्याला प्रेम करते. नेचर प्रमाणे मी त्याला सांगितलं नाही पाहिजे, का? की मला लॉस होईल. पण मी सांगतो, का? की तो माझा फेलो जीव आहे, त्याला पण होऊन दे काहीतरी, त्याला पण भेटून दे. का? की मला विश्वास आहे, मला जे भेटायचं आहे त्या बरोबर मला देईलच. ते मी आता इकडं फिरव, तिकडं फिरव, इकडं जॅक लाव, तिकडं जॅक लाव, कशासाठी? का? अकाच बरोबर जे मला द्यायचंय ते देऊन दे. म्हणून आता आपण मेंड करेन बेथ योसेफचे 3 रिझन्स आहेत त्याच्याने. पण त्याच्या अगोदर एक सांगतो की जो माणूस स्वतःला समावून ठेवतं केदुशा होलीनेस मध्ये आणि वाईट गोष्टींपासून पापांपासून स्वतःला समावून ठेवतं, त्याला अबाव द नेचर, म्हणजे कुठल्याही कोणी माणूस त्याला चान्स नाही देणार की त्याला सक्सेस भेटेल, की तो त्यामधनं वाचू शकल. पण नकादोष बरोबर त्याला सिंहता दिशमा येईल. का? की त्यांनी स्वतःला समावून ठेवलेलं आहे, वाईट गोष्टी बघत नाही, वाईट मूवीज बघत नाही, किंवा त्याची नजर वाईट नाहीये. ओके, अशा माणसाला अकादोष बरोबर त्याला समजणार पण नाही की त्याचा सक्सेस कुठनं आलेलं आहे. कुठनं होतं ना, त्याला जमिनीमधनं कुठनं तरी काढून त्याला अकादोष बरोबर त्याला माहिती नाही पडणार. आणि ज्या जागेवरती तुम्हा आहे, म्हणजे इम्प्युरिटी आहे, जिकडं स्पेसिफिकली अडल्टरीची बात केलेली आहे, अकादोष बरहू सोने म्हणजे हेट करते तिकडं. आणि त्या जागेवरती नुकसान होईल, त्या जागेवरती त्यांचा अपमान होईल, त्या जागेवरती ते जरी त्यांची मोठी, जसा ग्रीक्स होते ते लोक मोठे होते, बरोबर आहे, ते लोक हारतील. कुठं हारले ते? केदुशा प्युरिटीच्या समोर. कोण होते प्युरिटी? मक्काबी लोक. का? की लिहिलेल्या देवारीमध्ये बेलो एराय बेखा एरवा दबार रिशाब में अफरेखा, जिकडं इमॉडेस्टी आहे किंवा ऍडल्ट्री आहे, अकादोष बरोबर तिकडनं त्या पिक्चर मधनं बाहेर निघून जाते. प्रत्येक आपल्या ज्यूश माणसाला एक अकादोष बरोबर आपल्या सोबत उभा, आपल्या आपला पाठिंबा कोणाचा अकादोष बरोबर नाही तर कधीच पडलो असतो आपण. इट्सरारा आपल्यावर थांबलेला आहे फक्त पाडायला. लिहिलेलं आहे याच्यामध्ये की जर अकादोष बरोबर मला मदत केली नसती तर मी कधीच पडलो असतो. का? की मी आणि बसार वदा, म्हणजे मी ब्लड आणि फ्लेशचा माणूस आहे. आणि येचरारा वाईट वारा जो आहे, सैतान जो आहे, तो एश म्हणजे तो अग्नी आहे. मी त्यासमोर उभा नाही राहू शकत. पण जर अकादोष बरोबर मला मदत केली नसती कधीच भस्म झालो असतो मी, कधीच पडलो असतो त्याच्या त्याच्या नेटमध्ये. बरोबर आहे. म्हणून ह्या दिवसामध्ये लक्ष ठेवलं की माणसाने अजून स्वतःवरती केदुशा, प्युरिटी
आणि अजून घरामध्ये त्यांनी स्वतःला मुलांमध्ये ते बघा, लहान मुलं असतात त्यांच्यामध्ये जेव्हा तुम्ही ते एक उत्साह टाकता आणि त्यांना सांगता की बाबा, त्यांना स्वतः ऑफकोर्स त्यांनी पुस्तक घेऊन त्यांनी स्वतः तो काहीतरी तयार करावा, स्टोरी तयार करावी, जे आपले भरपूर स्टोरीज आहेत आणि ती त्यांना सांगावे. तर मुलं माझी कधी कधी म्हणतात की आबा, तुम्ही आठवण आहे 3-4 वर्ष अगोदर अशी अशी स्टोरी सांगितली होती, मी तर ऑलरेडी विसरलो ती स्टोरी, पण ते पोरांना आठवण आहे. का? की जसं तुम्ही त्यांना सांगाल, तुम्ही जर त्या जसं पेपर वाचताय, नवाकाळ वाचताय किंवा काय वाचताय, टाइम्स ऑफ इंडिया, तसं वाचून त्यांना दाखवा, त्या करतील आणि जातील. पण त्यांना जर तुम्ही म्हणतात ना, आपण एक एक्सप्रेशन्सनी आणि मनाने दाखवाल, ते त्यांना आठवण राहील आणि ते त्यांच्यासोबत 120 वर्षापर्यंत राहील. भरपूर अशी मुलं आहेत जे सांगतात की त्यांना जो एमुना, शोआ म्हणजे होलोकॉस्ट मध्ये पण त्यांना कुठला तो एक विश्वास राहिला आता तो बरोबर ते बोलतात आमच्या फोर फादर्स कडनं, ज्यांनी आम्हाला ते स्टोरीज सांगितले एमुनाचे. आणि लाईक आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन, पण की जेवढा तुम्ही मन टाकाल त्याच्यामध्ये, तुम्ही त्याचा फायदा बघाल तुमच्या पुढच्या पिढ्यांमध्ये. आता हे फक्त जे 3 रिझन आहेत ते सांगतो आणि मग आपला शिवर आपण संपू. बेत योसेफ, रबी योसेफ कारो, ज्यांनी शुल्खानावर लिहिलेलं आहे, त्यांनी सांगितलंय की 3 गोष्टी आहेत, 3 रिझन्स आहेत, त्यांनी लिहिलेले आहेत की आपण ह्या दिवसाला आपण एव्हरीडे आता हल्लेल बराहा करून बोलतो. ओके. आणि अकादुस बारखूला आपण अजून एक जास्त याच्याने एक्स्ट्रा आपण तो दराबा बोलतो. का? की नेस हा जो मिराकल झालेला आहे, तो कोणाच्या ताकदीने झालेला नाहीये, कशाने झालेला नाहीये, सगळा मिन शमाय अकादुस बारखूने केलेलं आहे. तिकडे लिहिलं आहे त्यांनी पहिला रिझन बेत की जेव्हा कोहेन रबी योहाnan कोहेन गदोल त्यांनी जेव्हा बघितला की त्या ग्रीक्सनी सगळे जे ऑलिव्ह ऑइल होते ते सगळे इम्प्युअर केले होते, त्यांनी काय केला, जो शेवटचा जो कॅन त्यांना जो भेटला, जो लपवलेला होता, त्यांना डिवाइड केला 8 दिवस. का? की त्यांना माहिती आहे की नवीन आणण्यासाठी त्यांना 8 दिवस लागतील, म्हणून 7 दिवस लागतील. म्हणून त्यांनी ऑलरेडी पहिल्याच याला त्यांनी 8 याच्यामध्ये डिवाइड केला आणि मग त्याच्यावरती कोणी मिरॅकल केली की ते 8 दिवस ते सगळं जळला. दुसरा रिझन त्यांनी दिलेला आहे. ओके. जे वाट्या होत्या, ओके, त्या ज्याच्यामध्ये तेल टाकायचे आणि जाळायचे, असं लिहिलंय की त्यांना तो जो मटका जो भेटला होता त्या ऑलिव्ह ऑइलचा, तो त्यांना टाकायची पण गरज नाही पडली. की बोलतात की त्याच्यामध्ये जो तेल उरला होता, तोच तेल 8 दिवस पुरला. आणि बेसिकली पहिल्या दिवसापासूनच त्याची ती मिराकल ती लागू पडली होती तिकडं. ओके. आणि तिसरा ते म्हणतात की जरी ते 8 दिवस ते उरलेल्या त्या वाट्यांमध्ये तो तेल होता, त्यामधलं थोडस पण कमी नाही झालं, म्हणजे होता तसंच तेवढा तेल सगळा राहिला. हे रिझन सांगतात बेत योसेफ. ते बोलतात ते समजासाठी एक छोटी स्टोरी सांगतात की एक ज्यूइश माणूस होता आणि तो प्रत्येक वर्षी एक सॉर्ट ऑफ जत्रा कशी भरते किंवा मार्केट, बाजार कसा भरते, तसा त्या टायमाला जुन्या टायमामध्ये तसा होता. बाजार भरायचा आणि तिकडं प्रत्येक माणूस यायचा त्याचे पैसे घेऊन माल विकत घ्यायला आणि मग तो जाऊन विकणार, हे ते बिझनेस करायचे. आणि ते पैसे जे भेटायचे त्यांनी घर चालवायचे. एक दिवशी तो ज्यूइश माणूस होता, त्याला चांगला फायदा झाला आणि त्यांनी 8 पेट्यांमध्ये त्यांनी पैसे ठेवले होते. 8 पेट्या ठेवल्या होत्या. आणि रात्री तो त्या हॉटेलमध्ये त्या रूम मध्ये झोपला आणि रात्री चोर आले आणि त्यामधले 7 बॅगा ज्या होत्या त्या त्यांनी गोल केल्या, लुटल्या. आणि 8वी जी होती ती भेटली नाही. का? की त्याच्यावरती तो जो व्यापारी होता त्याचे कपडे वगैरे होते, तर ते त्याला दिसली नाही. सकाळी उठल्याबरोबर त्याला समजला काय झालं, इकडे चोरी झाली म्हणून. त्यांनी
वेळेसारखा ओरडाओरडी सुरुवात नाही केली त्यांनी. काय केलं त्यांनी, जो शेवटची बॅग होती त्यामध्ये जेवढे पैसे उरले होते ते घेऊन त्यांनी माणसं, एजंट्स, त्यांनी एजंट्स लोकांना दिले. कशासाठी? की जे चोर लोक आहेत त्यांची माहिती काढायला आणि त्याचे पैसे त्याला परत भेटायसाठी. माणसं त्याला हसायला लागली. म्हटलं तुला वेळ लागलाय, तुझ्या ऑलरेडी 7 बॅगा गेलेल्या आहेत, आता 8वी बॅग मध्ये जेवढे पैसे आहेत ते सगळे तू अशा एजंट लोकांना देऊन तू घालवतस. पण त्यांनी त्यांचा काय ऐकला नाही. का? की त्याला माहिती होता मी जे काय करते ते हुशारीने करते आणि मला एमुना आहे, मला फेथ आहे. थोड्या दिवसाच्या नंतर त्या एजंट्स लोकांनी माहिती काढली बरोबर इकडनं तिकडनं कोण चोर होते आणि जेवढा पैसा होता गेला तो सगळा परत आला. म्हणजे एक गेला पण 7 परत आले. नेस खानुका, आपली खानुकाची जी मिराकल जी आहे त्यामध्ये पण तसंच आहे. आता जेव्हा त्यांना तो एक मटका जो उरला होता ऑलिव्ह ऑइलचा, तो जो भेटला, ते ठेवू शकले असते साईडला, पण ते त्यांनी ठेवला नाही. त्यांनी त्याचा उपयोग केला कॅन्डल लावायला. त्यांनी काय बोलले, आम्ही आमच्या पटीने जे आहे ते करतो, अकादोस बारुख पुढचा बघल. आणि हे मुना जे आहे ते अकादोस बारुख आपल्याला देते आणि आपल्याला एक लेसन, एक आपल्या आयुष्यामधला देते की सांगायला की तू कर जे तुझ्या पटीने तू करू शकतोस. म्हणजे नाही मी आळशीपणामध्ये तो मी एवढाच करू शकते. माणसाला प्रत्येक माणसाला त्याची कॅपॅसिटी माहिती आहे, काय करू शकते. प्रत्येक माणूस आहे, आता किती वर्ष मी बोलतोय की प्रत्येक माणूस त्या फॅमिली मध्ये एक माणूस, प्रत्येक माणूस एक माणूस जर अजून घेऊन येईल शिवरला ना की मला आता पॉप्युलरायझेशन पाहिजे किंवा आपल्यासाठीच आहे. आम इस्रायल अरबी झेलच आहे. काल जे आपले 16 ज्युइश माणसं मेली ऑस्ट्रेलियाला, मे बी अजून एक माणूस ज्युइश माणूस जर शिकायला आला असता आणि त्यांनी तोरा आणि मिचूत पाळले असते, मे बी ते तिकडे अजून किती माणसांचा जीव वाचला असता, मला नाही माहिती. म्हणून माणसाने प्रयत्न केला पाहिजे की जसं आपण आता आज दुसरी कॅन्डल लावली बरोबर आहे, अजून उजेड झाला, उद्या अजून शेवटच्या दिवशी अजून उजेड होतो. तसाच अजून एक माणूस, अजून एक नेशामा सोल जो आपण अकादोस बारुखच्या शरणामध्ये आणतो, तो अजून आपण उजेड करतो जगामध्ये, त्याच्याने अकादोस बारुखचं नाव मोठा होते आणि तो तुमच्या नावावरती लिहिलं जाते. बेजात असे अकादोस बारुख कडनं आपण मदत मागू. सियाता दिशमा ज्याला म्हणतात की प्रत्येक गोष्टीमध्ये आपला मटेरियलिझम मध्ये आणि स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त काय की आपला तोरा जे आहे आपल्याला समजून दे, आपला फ्री टाइम भेटून दे. आपल्या बाकीचे जे हे इकडनं तिकडनं इन्व्हिटेशन इकडं जा तिकडं जा ते सगळं लांब राहून दे. मला तोरा स्टडी करून दे. का की मी जर शिकीन नाही तर मी शिकवीन काय, शिकवणार नाही तर जग पुढे कसं चालेल. का की जग उभा आहे तोरावरती आणि चांगल्या कामांवरती. आता आपल्याला तुम्हाला सगळ्यांना आणि बेजात हशेमला आम इस्रायलला सगळ्यांना सक्सेस देऊन दे, सगळ्यांना संभावून राहून दे बेजात हशेम. आणि अकादोस बारुख आपल्यावरती दया नेहमी करून दे. तुम्हाला सगळ्यांना खानुका समेआ. बेजात हशेम काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मी शबर खबुतेन अब्राहम इस्हाक याकूब הוא יברך כל הקהל הקדוש הזה מלכה דעלמא וברכת ויזכד ברכת ומשמרך ירד פניו אליך ויחונך. שא אדוני פניו אליך וישם לך שלום מצם ושלום מצם וענייה ברכם וכן יהי רצון ונאמר אמן. תודה רבה. काय प्रश्न असेल तर विचारू शकतो तुम्ही. उद्याला बेखोनाचा शिवर आहे बेजात हशेम.